राज्यातील वेगवेगळ्या शहरातील पेट्रोल पंपांवर गर्दी आणि गोंधळाचं चित्र पाहायला मिळतंय। यामागे दोन कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे अफवा आणि दुसरं कारण म्हणजे इंधन कंपन्यांनी क्रेडिट लिमिट बंद करत तात्काळ पैसे भरण्याची लागू केलेली अट। 17 मार्चपासून लागू झालेल्या या नियमांमुळे अनेक पंपचालक आर्थिक अडचणीत सापडलेत। त्याचा परिणाम पुरवठ्यावर झालाय। चंद्रपूरमध्ये तर परिस्थिती आणखीनच तणावपूर्ण बनली। 4 दिवस पेट्रोल मिळणार नाही या अफवेनं नागरिकांमध्ये घबराट पसरली। त्यामुळे पंपांवर तुडुंब गर्दी आणि रांगा लागल्या। अगदी शासकीय वाहनांनाही रांगेत उभं राहावं लागतंय। प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही अफवांचा परिणाम कमी होताना दिसत नाहीये। जळगावमध्येही तुटवडा आणि दरवाढीच्या अफवांनी नागरिक पंपाकडे धाव घेत आहेत। त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झालाय। काल संध्याकाळी 6 वाजेपासून जळगावात अफवा पसरली आहे की पेट्रोल भेटत नाहीये, पेट्रोल येत नाहीये। त्याच्यामुळे सगळे पेट्रोल पंपवाल्यांकडे इतकी लाईनीची लाईन, रांगाची रांगा लागले की पेट्रोल मिळायला मुश्किल झाली। एक एक तास थांबून परत गेलो। नंदुरबारमध्ये काही नागरिकांनी तर चक्क ड्रम घेऊन पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी पंपांवर प्रचंड ताण निर्माण झालाय। 4 ते 5 पंप असल्याने 3 पंप बंद दिसले। त्याच्यामुळे स्वस्तिक पेट्रोल पंपवर अचानक गर्दी झाली। पेट्रोल सोबत गॅस पुरवठ्याचाही प्रश्न गंभीर होत चाललाय। कोल्हापुरात घरगुती गॅस न मिळाल्यानं नागरिकांनी रास्ता रोको केला। बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यानं संताप व्यक्त होतोय। काय सांगितलं जातं इथं आता तुम्हाला? आता सांगितलंय की काल बुकिंग केलेलं आहे। ते म्हणले की आज येणार होता तर म्हणताना न्यायला आलेला आहे, परंतु अजून काय मिळालेलं नाही। ते म्हणजे तिथे घराला पोहोचतील। रायगडमध्ये गॅस टंचाईचा फटका थेट पर्यटन व्यवसायाला बसतोय। हॉटेल आणि रिसॉर्ट चालकांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय। त्यामुळे वेळ जास्त जातोय, खर्च वाढलाय आणि ग्राहकांची गैरसोय होते। गॅसमुळे खूप त्रास होत आहे आणि जवळजवळ हे आता चुलीवर जेवण त्याचा खूप म्हणजे टाईम लागते। आता जवळजवळ गॅसमुळे आम्हाला अर्धा तास लागायचा तिथे 1 तास लागतो आणि त्यामुळे गिराईक तुटलेले आहे। गिराईक तेवढा वेळ थांबायला वेळ नाही त्यांना। वर्ध्यातील एका संस्थेनं गॅस टंचाईच्या संकटावर वेगळा मार्ग शोधलाय। चुलीसारखी ही व्यवस्था असल्यानं गॅस टंचाईचा कोणताही परिणाम इथं झालेला नाहीये। गॅस टंचाईचा फटका ऑटो चालकांनाही बसतोय। अमरावतीत ऑटो चालकांनी गॅस भरण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। सांगलीतही तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना आर्थिक फटका बसतोय। परिणामी भाडेवाढ करण्याचा इशारा देण्यात आलाय। गॅसच्या रेटमुळे आमची गाडीला ॲव्हरेज पडत नाही आणि परवडत बी नाही। आता रिक्षावाल्याने आता डबल रेट झाले। ह्या गॅसमध्ये कसं आहे, पहिल्याचे गॅस 40 ॲव्हरेज देत होतं, आता हे 15 बी ॲव्हरेज देत नाही। सगळं हवेवरच झाले पैसे, राहीना सगळं गॅसवर पैसे झाले। अफवा आणि वास्तव यातला फरक ओळखणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरतंय। प्रशासनाकडून तुटवडा नसल्याचं सांगितलं जात असलं तरी नागरिकांमध्ये असलेली भीती अजून कायम आहे। या परिस्थितीवर प्रशासन कसा तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।